आणि त्यानंतर आता या विधानसभेच्या निवडणुका ज्या येत आहेत, आता नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एक 10-12 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. महायुतीच्या नेत्यांना आमची एवढीच विनंती आहे की रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळणं अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची माझ्याकडे सातत्याने तक्रार आहे की शासन आपल्या दारी जे कार्यक्रम झाले त्याला आमच्या पक्षाच्या लोकांना बोलवलं जात नाही. आता माझी लाडकी बहीण हा कार्यक्रम असतो त्याला आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं जात नाही. त्यानंतर सत्तेचा कुठलाही सहभाग दिला जात नाही आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक तरी मंत्री आमचा आरपीआय असायला हवा होता, तो मंत्री आमचा घेण्यात आला नाही. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या वेळेला आपला मंत्री घेऊ असं सांगितलं, पण 2-2.25 वर्ष उलटत आली तरी अजून त्या ठिकाणी विस्तार झाला नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा असा अपमान होणं योग्य नाही आहे. रिपब्लिकन जनता ही अभिमानीची जनता आहे आणि फक्त संविधानाचं जे पुस्तक हातामध्ये घेऊन हे संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचे अफवा पसरवून देशामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच घडलं की संविधान बदललं जाणार आहे. नरेंद्र मोदींचं सरकार आलंय की संविधान बदललं जाणार आहे, आरक्षण जाणार आहे, देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे अफवा पसरवून विरोधकांनी मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी ठीक आहे, त्यांना मतदान मिळालेलं आहे, त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. पण आम्ही सुद्धा क्लिअर मेजॉरिटी मिळवलेली आहे. अनेक राज्यामध्ये सगळ्या जागा एनडीएच्या निवडून आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला 17 जागेच्या वर जाता आलं नाही. आम्हाला 40 पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आमच्या जागा जवळजवळ 23 जागा आमच्या कमी झाल्या आणि विरोधकांच्या जागा थोड्याशा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आणि त्याचं कारण हेच आहे की संविधानाच्या संबंधातला जो अपप्रचार करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रात आमचं नुकसान झालं. आता जातनिहाय जे जनगणना आहे, तर आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जनगणना होते. जनगणना जी 11 जी आहे ती 21 मध्ये व्हायला होती. कोविडमुळे ते थोडंसं विषय थोडं लांबलेला आहे. जातनिहाय जनगणना जी आहे जनगणना झाली पाहिजे आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की फक्त ओबीसी जनगणना न होता आता SC ST जनगणना होते, पण ओबीसीच्या आणि जनरल कॅटेगरीची जनगणना झाली तर प्रत्येक जातीचं नक्की किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला नक्की बघायला मिळेल. आणि उद्या जर अशी वेळ आली की प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण द्यावं तर आमची मागणी एवढीच राहणार आहे की जाती व्यवस्था संपवून टाका आणि आम्ही त्यासाठी तर तयार आहोत. सगळ्या जातींना आमचं आम्हाला द्या, तुमचं तुम्ही घ्या. तुमच्यामध्ये वाटेकरी होण्याची इच्छा आमची नाही आहे. आम्हाला आमच्या पॉप्युलेशन प्रमाणे आरक्षण मिळते, त्यामुळे इतरांनाही मिळावं हीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण जरांगे पाटील मागणी करतायत, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.